विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील क्वेश्चन नंबर 10 अभ्यासणार आहोत. काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये? दिलेलं आहे प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रेस्पेक्टिव्हली. याचा अर्थ प्रणाली ही कुठे जाते? पूर्वेकडे, आणि प्रसाद उत्तरेकडे. आता इथून निघाल्यानंतर प्रणाली जाते पूर्वेकडे, म्हणजे हा भाग झाला पूर्व भाग, जे इकडे प्रणाली वॉक करत आहे, आणि इकडे वरच्या बाजूला प्रसाद वॉक करत आहे. फ्रॉम द सेम पॉइंट अँड ॲट द सेम स्पीड. ह्या ए पॉइंट वरून आणि सारख्या स्पीडने ते जात आहे. आफ्टर 2 hours distance between them was 15 under root 2 kilometer. Find their speed per hour. 2 hours नंतर प्रसाद पॉइंट सी वर येतो आहे आणि प्रणाली पॉइंट बी वर येतो आहे. दोघांची स्पीड सारखी असल्यामुळे दोघांनी कव्हर केलेलं हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स सुद्धा सारखं राहील. आणि ॲट ए टाइम एक पूर्वेकडे जातो आणि एक उत्तरेकडे जातो, म्हणजे त्यांच्या दरम्यानचा जो अँगल राहील तो 90 डिग्रीचा. आता सी आणि बी या पॉइंटवर पोहोचल्यानंतर या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 15√2 किलोमीटर. आता आपल्याला काढायचं आहे फाइंड देअर स्पीड पर आवर. ठीक आहे. आता फिगर लक्षात घ्या. फिगर तुम्हाला या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे की पॉइंट ए हा पॉइंट आहे स्टार्टिंग पॉइंट. या पॉइंट वरून प्रसाद उत्तरेकडे जातो आहे आणि प्रणाली पूर्वेकडे जात आहे. दोघांची स्पीड सारखी आहे आणि हे 2 तासाचं वॉकिंग आहे. तर आपण इथे सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 10 हियर. In the figure, point A represents the started point, started walking point. Hello. Also, seg AB represents the path of Pranali and seg AC represents the path of Prasad. Hello. After 2 hours, त्या दोघा दरम्यानचं डिस्टन्स किती दिलं आहे त्यांनी? डिस्टन्स दिलेला आहे 15√2 किलोमीटर, म्हणजे सी आणि बी मधलं डिस्टन्स. सो आफ्टर 2 hours the distance between them, that is equal to BC, and this is equal to 15√2 kilometer. Clear? Now the speed of Pranali and Prasad
are same. Let their speed be x kilometer per hour. Since distance covered is equal to speed multiplied by time. हा फॉर्म्युला आहे. Therefore, distance covered by Pranali is 2x kilometer and distance covered by Prasad is also 2x किलोमीटर. ठीक आहे. आता या ठिकाणी हे जे डिस्टन्स आहे हे 2x आहे आणि हे सुद्धा डिस्टन्स 2x आहे आणि हे आपल्याला इतके दिलेले आणि हा कोणता ट्रायंगल आहे? राईट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला या राईट अँगल ट्रायंगलचा उपयोग करून काय प्रूव्ह करायचं आहे? या ठिकाणी आपल्याला राईट अँगल ट्रायंगलचा उपयोग करून इथे x ची व्हॅल्यू काढायची आहे जेणेकरून आपल्याला त्याची स्पीड काढता येईल. ठीक आहे. नाव in triangle CAB. Triangle CAB is a right angle triangle. In right angle triangle CAB, CA square plus AB square is equal to BC square. Reason by Pythagoras theorem. So distance, seg AP represent the path of Pranali and seg AC represent the path of Prasad. आणि डिस्टन्स कव्हर्ड आपण घेतलेला आहे 2x. सो इथे येईल 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर इज इक्वल टू 15 रूट 2 स्क्वेअर. That is therefore 4x square plus 4x square is equal to 15 चा स्क्वेअर 225 रूट 2 चा स्क्वेअर 2. 4 plus 4 8x square is equal to 450. So x square is equal to 450 upon 8, that is 2 4 the 8 and 225 the 450. So that is x square is equal to 225 upon 4. So that is equal to 15 upon 2 whole square. Therefore x is equal to 15 upon 2. So that is x is equal to 7.5. Hence काय विचारलं आपल्याला? The required speed of both the person. Hence the required speed is
7.5 किलोमीटर पर आवर. आणि इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होते. चला आपण आता एक्झाम्पल नंबर 11 विचारात घेऊया. काय दिलं एक्झाम्पल नंबर 11 मध्ये? इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज 90 डिग्री. अँगल BAC हा जो अँगल आहे हा अँगल 90 डिग्रीचा आहे, म्हणजेच हा राईट अँगल आहे. त्यानंतर पुढे सेक BL अँड सेक CM आर मीडियन्स ऑफ ट्रायंगल ABC. आता BL आणि CM जर मीडियन असेल तर हा जो पॉइंट L आहे, L हा पॉइंट AC चा मिड पॉइंट होईल आणि M हा पॉइंट AB चा मिड पॉइंट होईल. पुढे देन प्रूव्ह दॅट 4 इन ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. चला सुरुवात करूया. आता या ठिकाणी पहा, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे यामध्ये हा जो पार्ट आहे BL स्क्वेअर आणि हा CM स्क्वेअर. BL काय आहे? BL is one of the hypotenuse of right angle triangle BAL, and CM is also hypotenuse of right angle triangle BAC, MAC, that is CM. So now to use Pythagoras theorem on both right angle triangle and find the length of BL square and CM square after then taking sum. Clear? So in triangle ABC, sec BL and sec CM, sec BL and sec CM are the medians, and hence CL is equal to LA is equal to half of AC, and second BM is equal to MA is equal to half of AB. क्लिअर? समजा हे आन्सरची आपण समजूया फर्स्ट स्टेप. तर सेकंड स्टेप मध्ये विचारत जाऊ. जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्यामध्ये पहा, ब्रॅकेटमध्ये BL स्क्वेअर आहे आणि BL ही हायपोटेनस आहे कोणत्या राईट अँगल ट्रायंगलची? BAL ची. मग या ट्रायंगलला कन्सिडर करायचं आणि पायथागोरसचा थेरम अप्लाय करून BL स्क्वेअरची व्हॅल्यू काढून इक्वेशन नंबर 1 फॉर्म करायचं. सो इन right angle triangle BLA, therefore काय होईल इथे? BL square is equal to BA square plus LA square, that is by Pythagoras theorem. So that is equal to BA square plus LA means half of AC, half of AC square. So that is equal to BA square plus 1 by 2 चा स्क्वेअर म्हणजेच 1 by 4 AC square. So that is equal to BA square plus
AC square upon 4. This is the value of BL square and say equation number 1. Third step. Similarly, we can find CM square. Clear? CM साठी कोणता right angle triangle घेऊ आपण? MCA. In right angle triangle MCA, so CM square is equal to CA square plus MA square, that is by Pythagoras theorem, that is equal to CA square plus MA means half of AB, half of AB square. So that is equal to CA square plus 1/4 AB square, that is equal to CA square plus AB square upon 4. This is the value of CM square, say equation number 2. Fourth step. आता 1 आणि 2 ची addition करा. Now here adding equation 1 and equation 2 we get. So BL square plus CM square is equal to BA square plus AC square upon 4 plus CA square plus AB square upon 4. है मल्टी आता डिनॉमिनेटर मध्ये 4 आहे म्हणून 4 ने मल्टिपल करा, मल्टिप्लाइंग बाय 4. सो 4 ने आपण याला मल्टिपल केले ते स्टेप येईल BL स्क्वेअर प्लस CM square is equal to 4BA square plus AC square plus CA square, sorry 4 ने मल्टिपल केल्यावर इथे काही 4CA square येईल. AC square 4 कॅन्सल झाला plus 4CA square plus AB square. So that is equal to 4BA and AB. BA and AB both are same. 4 plus 1 is 5 AB square plus AC and CA is same. 1 plus 4 5 AC square. That is equal to 5 is the common. AB square plus AC square. But in right angle triangle ABC, AB square plus AC square is equal to BC square by Pythagoras theorem. Suppose this is relation number 3. Okay. Last step number आपण देऊ 5. Put this value in equation 3. Okay. काय होईल? Therefore
4 into BL square plus CM square is equal to 5 into BC square, hence proof. इथे आपलं या क्वेश्चनचा आन्सर पूर्ण होते. आता आपण सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 12 ला. काय दिला क्वेश्चन नंबर 12 मध्ये बघा. Sum of the square of adjacent sides of a parallelogram is 130 square centimeter. Sum of the squares of adjacent side, and length of one of its diagonal is 14 centimeter. Find the length of the other diagonal. साइडचा स्क्वेअर दिलेला आहे, एका डायगोनलची लेंथ दिलेली आहे, दुसऱ्या डायगोनलची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. Okay. Now, suppose ABCD is a parallelogram. A, B, C, and D is a parallelogram, and diagonal AC and BD intersect each other at point M. You know, by the property of parallelogram, the diagonals of a parallelogram bisect each other. So AM and MC are congruent, DM and MB are congruent. Okay. These are congruent, and hence length of each segment is half of the diagonal. Okay. Now here question number 12. Listen here. Let quadrilateral ABCD is a parallelogram. Diagonals AC and BD intersect each other at point M. By the property of parallelogram, AM is equal to MC is equal to half of AC, and BM is equal to MD is equal to half of BD. Okay. Here काय दिलाय, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऍडजेसंट साइड. समजा ह्या दोन ऍडजेसंट साइड आपण घेतल्या किंवा ह्या दोन घेतल्या तरी चालते. दोन्ही याचा अर्थ एक आहे. समजा आपण या दोन साइड घेऊ, ठीक आहे. त्यांची स्क्वेअर हिअर AD स्क्वेअर प्लस DC square is equal to 130 square centimeter, and the length of one of the diagonal. From the AC, हा diagonal घेऊ आपण. AC is equal to
14 सेंटीमीटर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. अदर म्हणजे डायगोनल बीडी. क्लिअर. तर या ठिकाणी प्रॉपर्टीनुसार हे दोन पार्ट जर कॉन्ग्रुएंट असेल तर एम काय झाला, हा झाला मिड पॉइंट. मग हा जर मिड पॉइंट झाला तर डीएम झाली मीडियन. ठीक आहे. आणि डीएम जर मीडियन झाली तर मीडियनसाठी आपल्याजवळ कोणतं थेरम आहे, अपोलोनियस थेरम. त्याआधी आपल्याला एएम ची लिंक काढावं लागेल. एएम किती आहे, हाफ ऑफ एसी. एसी किती आहे, 14. ठीक आहे. नाव AM is half of AC, that is equal to half into 14, that is equal to 7 सेंटीमीटर. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता डायरेक्ट आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. त्यासाठी ट्रायंगल आणि मीडियन. इन ट्रायंगल DAC sec DM is the median. कारण बघा डीएम मीडियन होईल, कारण एम हा काय मिड पॉइंट आहे. कशावरून, प्रॉपर्टी ऑफ पॅरलेलोग्राम वरून. देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम काय होईल, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज ट्वाइस DM स्क्वेअर प्लस ट्वाइस AM स्क्वेअर. AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती आहे, 130 इज इक्वल टू 2 इंटू DM स्क्वेअर प्लस 2 इंटू AM आपण फाइंड आउट केलेला आहे 7 स्क्वेअर. सो 130 इज इक्वल टू ट्वाइस DM स्क्वेअर प्लस 2 इंटू 7 चा स्क्वेअर 49. देअरफॉर 130 is equal to twice DM square plus 98 ला इकडे आणा. So 130 minus 98 is equal to twice DM square. Okay. Therefore 32 is equal to twice DM square. Therefore DM square is equal to 32 upon 2. 2 ला शिफ्ट करा. 2 1 जा 2, 2 16 जा. So DM square is equal to 16 and 16 is the square of 4. So DM is equal to 4. So we have to find out the length of diagonal. Diagonal is BD. So BD is twice into DM, that is equal to 2 into 4, that is equal to 8 centimeter. Hence काय विचारला होता आपल्याला प्रश्न, find the length of other diagonal. So hence the length of other diagonal is 8 सेंटीमीटर. आणि इथे आपला हा प्रश्न पूर्ण होतो. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 13. काय दिलाय, इन ट्रायंगल ABC sec AD perpendicular to sec BC, DB is equal to thrice CD. DB म्हणजे this one is equal to thrice CD. Prove that here twice AB square is equal to twice AC square plus BC square.
आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी हे विचारात घ्यायचं आहे की ए बी स्क्वेअर, ए बी काय आहे? हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, या राईट अँगल ट्रायंगलची ती हायपोटिनस आहे. आणि हायपोटिनसचा जर स्क्वेअर येत आहे, याचा अर्थ इथे नक्कीच पायथागोरस अप्लाय झालेला आहे. त्यानंतर दुसरं काय आहे, इकडे एसी स्क्वेअर पण आलेला आहे. एसी ही सुद्धा एका राईट अँगल ट्रायंगलची साईड आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल विचारात घ्यावा लागेल, जेणेकरून आपल्याला एसीशी संबंधित इन्फॉर्मेशन इथे प्राप्त होईल. त्यानंतर एडी, एडी काय आहे? एडी ही हाईट आहे, म्हणजे परपेंडिक्युलर साईड आहे आणि ते दोन्ही ट्रायंगल आहे आणि दोन्ही ट्रायंगल वरून आपल्याला हे रिलेशन फॉर्म करता येते. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूया राईट अँगल ट्रायंगल एडीबी ला विचारात घेऊन, जिथे आपल्याला पहिले ए बी स्क्वेअर दिलेला आहे म्हणून ए बी ला संबोधून. सो नाव हिअर समजा ही आपली पहिली स्टेप आहे असं विचारात घेऊ. इन राईट अँगल triangle ADB. Clear? So AB square is equal to AD square plus DB square by Pythagoras theorem. चला, आता इथे कन्वर्शन करू, कारण आपल्याला एक रिलेशन दिलेलं आहे. कोणतं? डीबी इज इक्वल टू थ्राईस सी डी. मग डीबीच्या जागी थ्राईस सी डी ठेवू आपण. Therefore AB square is equal to AD square plus in bracket thrice CD bracket square, since आपल्याला इथे दिलेलं आहे DB is equal to thrice CD. This is given. ओके, याला आपल्याला असं रिझन देता येईल गिव्हन. मग याला आपण सिम्प्लिफाय केलं तर काय येईल? सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडी स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर से इक्वेशन नंबर 1. दुसरी स्टेप विचारात घेऊ. आता दुसरा राईट अँगल ट्रायंगल. आता आपण हा घेतला होता, आता घेऊ आपण याला. सो इन राईट अँगल ट्रायंगल ADC, इथे पायथागोरस अप्लाय करूया. सो AC square is equal to AD square plus CD square, reason by पायथागोरस थेरम. ठीक आहे, याच्यावरून आपण AD ची व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि ही AD ची फाइंड आउट केलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू. मग AD ची व्हॅल्यू काढायची आहे तर CD ला शिफ्ट करावं लागेल आणि CD ला जर शिफ्ट करायचं आहे तर प्लस CD आहे, इकडे शिफ्ट केलं तर मायनस होईल आणि म्हणून या ठिकाणी काय होईल? AD square is equal to AC square minus CD square. Okay, therefore put this value in इक्वेशन 1. 1 मध्ये एडीच्या जागी लिहा. याला समजा आपण 1 2 3 थर्ड स्टेप देऊ. ठीक आहे, 1 मध्ये काय येईल? मग ए बी स्क्वेअर इज इक्वल टू एडीच्या जागी आपल्याला याला लिहायचं आहे, काय होईल? AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. ओके, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर. एडी स्क्वेअरची व्हॅल्यू आपण पुटअप केली या ठिकाणी, एक स्टेप वाढवून देऊ, याला ब्रॅकेट केलं. मग काय राहिलं? 9CD स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करा. सो ए बी स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस 9CD स्क्वेअर.
Therefore, AB square is equal to AC square plus 8CD square. Say equation number 2. ओके. फोर्थ स्टेप आता विचारात घेऊ आपण. आता या ठिकाणी सी डी आणि बी हे 3 पॉइंट कोलिनियर आहे. सिन्स सी डॅश डी डॅश बी, therefore CD plus DB is equal to CB. Now DB is thrice CD, so CD plus thrice CD is equal to CB, since DB is equal to thrice CD given दिलेला आहे, that is 4CD is equal to CB. Therefore CD is equal to how much? CB upon 4. ठीक आहे. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुटअप करू. समजा स्टेप नंबर 5. Put this value in equation 2. काय होईल इक्वेशन 2 काय आहे? AB square is equal to AC square plus 8CD square, that is AC square plus 8. CD ची व्हॅल्यू किती काढली आपण? CB upon 4 whole square, that is AC square plus 8 into CB square upon square of 4 is 16. 8 1 जा 8 2 जा, and therefore AB square is equal to AC square plus CB square upon 2. 2 ने मल्टिपल करा. Multiplying by 2. काय होईल? Twice AB square is equal to twice AC square plus हे 2 कॅन्सल होऊन जाईल आणि CB म्हणजेच BC. सो BC स्क्वेअर, आणि हेच आपलं आन्सर आहे. इथे या क्वेश्चनचा आन्सर पूर्ण होते.